ही म्हणजे टेस्ट छान आहे इथली. टेस्ट छान आहे. हो. असं करता तिखट लागली इकडे नाही भेटत. आपल्या इथं सोलापूरची भेळची खासियत अशी भेळ कुठं मिळणं शक्य नाही. की महाराष्ट्रात सोडा भारतात तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये असा प्रकारे पाव चटणी. सोलापुरातले लोक नवी पेठला आल्यानंतर 4-5 वाजता काय खातात माहिती आहे तुम्हाला? कसे आहात सगळे? एक नंबर ना. मी आज आलोय सोलापूरमध्ये हुतात्मा बाग. हाकेच्या अंतरावर माझ्या समोरच नवी पेठ आहे आणि माझ्या पाठीमागे जे बघताय ते हुतात्मा बाग आहे. सोलापुरातले लोक नवी पेठला आल्यानंतर 4-5 वाजता काय खातात माहिती आहे तुम्हाला? चला दाखवतो. या 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 या. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपलं नाव सांगा. विक्रमसिंग वीरसिंग चांदेलो. ओके. आणि आपलं हे किती वर्षापासून आहे? हे आता आजोबाने स्टार्ट केलं, जवळजवळ याला 60 वर्ष झाले आता. अच्छा. आणि काय काय मिळतं आपल्याकडे? इथे भेळ आहे, कचोरी आहे, पाणीपुरी आहे, चटणीपुरी आहे, पाव चटणी आहे, अच्छा. दहीपुरी आणि चमन भेळ. हे टोटल 8 आयटम मिळतात आपल्या इथे. ओके. आणि सगळ्यात जास्त चालणारा आयटम कोणता आहे? म्हणजे सगळ्यात जास्त मागणी कुठली आहे तुमच्या फूडला? इथं पाणीपुरी आहे, चटणीपुरी आहे, कचोरी आहे. हे चालणारे आयटम आहेत फास्ट मध्ये. मला थोडं पाणीपुरी बद्दल सांगा ना, सोलापूरच्या पाणीपुरी. इथं सोलापूरमध्ये पाणीपुरी थंड पाण्याची येते, अच्छा. बर्फ घातलेली. अच्छा. बाकी त्यात रगडा वगैरे हा नसतं. इथं कांदा आणि शेव 2 आयटम येतील. अच्छा. मला जरा कचोरी बद्दल सांगा ना. कचोरी खूप ऐकली आहे. इथं मैद्याची कचोरी असते. कस्ता कचोरीपेक्षा पातळ असते जरा. अच्छा. यात हरभरा डाळीची चटणी येते, हा. चुरमुरे येतात, हा. कांदा शेव. करून दाखवा ना एक. हे कचोरी आहे. अच्छा. कचोरी घ्या. ह्याच्या आतमध्ये मसाला भरलेला असतो. ही कचोरी आहे. हा, ह्याच्या आतमध्ये हे मसाला भरलेला असतो. ओके. ह्याच्यामध्ये चुरमुरे येतं. ही काय आहे दादा? ही हरभरा डाळीची चटणी आहे. ही चटणी आहे. हरभरा डाळीची चटणी आहे. काय काय असतं याच्यामध्ये? यात तीळ, कारळ, जवस, गरम मसाला. अच्छा. हे कधी तयार करता तुम्ही? हे सकाळी सकाळी तयार करतो. अच्छा. हे मका येतं. हा. हे कांदा, अच्छा. कोथिंबीर, कांदा, शेव. कोथिंबीर आणि शेव. खारी बुंदी, ओके. हे टोमॅटो. आणि ही कचोरी कितीला दादा? हे 20 रुपयाला आहे. काय 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला. दादाने विचारलं चॅनल कुठला आहे? एक नंबर अमित माझं चॅनलचं नाव आहे. दादांना आवडलं वाटतं शूट करताना. तर माझं चॅनल आहे एक नंबर अमित. यूट्यूबवर गेल्यावर मिळेल आणि व्हिडिओ सोलापूरचे तुम्ही बघू शकता. थँक्यू दादा. सबस्क्राईब करा. शूटिंग चालू असताना माफ करा. दादांनी कचोरी तयार केलेली आहे. तर दादा ही आहे सोलापूरची कचोरी. मला सांगा, सोलापूरची कचोरी आणि एक स्वीट मार्ट वगैरे मध्ये पण कचोरी मिळतं. तिथं तुम्हाला ते स्वीट मार्टच्या कचोरीमध्ये आतमध्ये फिलिंग बडीशोपचं जास्त असते. त्यामध्ये गरम मसाला वगैरे मसाले वेगळे असतात ना? फक्त मसाले नसतात त्यामध्ये. फक्त बडीशोप हा एकच मसाला येईल त्यामध्ये. ओके. बडीशोप. मग त्याच्यात काय असतं आतमध्ये? त्याच्या आतमध्ये फक्त आंबट गोड चटणी घालून शेव घालून देतात तुम्हाला. आंबट गोड चटणी. हा. आणि आपल्याकडे ही हरभरा डाळीची चटणी येते. त्यात चुरमुरे, मका, कांदा हे बाकी सगळे आयटम ऍड होतात यामध्ये. म्हणजे याच्यात असतं ही जी चटणी आहे तीळ कारळाची चटणी असते. तीळ कारळाची चटणी याच्यात टाकली जाते. ती इथे सोलापूरमध्येच मिळते. ही बाकी चटणी कुठं नाही. बाकी कुठे मिळत नाही. स्टफिंग आहे, आपलं शेव आहे, कांदा आहे, बुंदी आहे. कोथिंबीर आहे, बुंदी, हरी टोमॅटो. बुंदी म्हणतो, टोमॅटो. अशी ही हे बघा, ही आहे सोलापूरची कचोरी. ही अशी कचोरी असते आणि याची किंमत आहे 20 रुपये. 20 बरोबर. रुपये. ही 20 रुपयाला मिळते. हुतात्मा बागेच्या इथे आलात की कचोरी खायला विसरायचं नाही. एक नंबर कचोरी आहे. मी खूपदा खाल्ली आहे. तुमच्यासाठी खास स्पेशली शिवशक्ती यांच्याकडे भेळ खायला आलो होतो. म्हटलं कचोरी आपल्या सोलापूरची खूप फेमस आहे, एकदा दाखवावं की काय काय असतं. ही कचोरी चला टेस्ट करूयात आणि एक नंबर आहे की नाही सांगतो. ही जी चटणी आहे ही एक नंबर आहे. ही चटणी फक्त सोलापूरमध्येच मिळते आणि ही कचोरी अशीच खाल्ली जाते. हा प्रश्न पडतो मला नेहमी, कचोरी आल्यावर खायचं कसं? ही कचोरी असंच आता कसं खाल्लो असंच खावं लागते, त्याशिवाय मजा नाही. ही चव फक्त सोलापूरमध्येच मिळते. ही आहे सोलापूरची कचोरी.
पाव चटणी आता भेळ खाल्ली. पाव चटणी पण चांगली आहे. भेळ पण कसं आहे क्वालिटी एक नंबर आहे. काय आवडतं तुम्हाला भेळ पण आवडते आणि पाव चटणी पाव चटणी कधीपासून खात आहे हे गेले 3-4 वर्षापासून खातो. त्यासाठी त्याने ऍडजस्ट करून आले ते कसं तर गाणगापूरसाठी मी म्हणलं सर ते एकदम एवढं काय कसं आहे म्हणला आम्हाला सुट्टी असली तर पुण्यात बसू वाटत नाही. मग आम्ही काय करतो रिझर्वेशन गिरनार पर्वताला वर जाणं झालं नाही त्यांना तर एक फक्त प्रदक्षिणा मारण्यासाठी फक्त पाया पडण्यासाठी येऊन गेले ते. त्यांनी इथं सोलापूरला आले होते येते सोलापूरला बी येते आले तर असं एवढं फास्ट येतात असं कुठं थांबायचं नाही काय नाही. आणि पाणीपुरी खा हा इथं खातेत फास्ट निघून जातात. मी म्हणलं जेवण काय जेवणाची गॅरंटी नसते. आम्ही देवदर्शन म्हणजे लोक अक्कलकोटला जाताना थांबून इकडे येऊन थांबून जाते. पाणीपुरी खाऊन पुण्या मुंबईला जाणारी लोक आहेत. आहे भरपूर जण आहेत खास करून येणारे लोक आहेत. अक्कलकोटला जात असाल आणि परत गावी जाणार असाल तर बागेच्या इथे यायचंय हुतात्मा बागेच्या इथे कचोरी पाणीपुरी खाऊनच जायचंय बरोबर. असे पुण्याचे लय कस्टमर आहेत की जो खास आग्रस्त फोन करून विचारतात गाडी लागली का या टायमापर्यंत. तुमच्या या टेस्ट साठीच येत असेल. वेळ ही कचोरी एक नंबर आहे. नक्कीच या आणि टेस्ट करा. तुम्हाला काय तुमचं नाव काय निखिल. ओके काय खाल्लं पाणीपुरी भेळ कचोरी. काय आवडतं तुम्हाला यांच्याकडे कचोरी आणि पाणीपुरी बेस्ट. नेहमी आम्ही इथेच येतो. इकडे खाता हो एक नंबर आहे. वर्षापासून खाता जवळजवळ 15 वर्ष झाले. आवडतं काय आवडतं यांच्याकडे त्यांच्याकडे भेळ चांगला आहे. भेळ हो खूप मस्त. दादा हे काय आहे दादा दहीपुरीचं दही आहे. दहीपुरीचं दही आहे. दही आहे हे म्हणजे तुम्ही स्पेशली ते थंड राहण्यासाठी करता. ऑर्डर करण्यासाठी असं ठेवायला गेलेलं आहे. आणि हे दही तुमचं घरातलं आहे का? घरातला आहे. हे काय करता आता तुम्ही आता हे ह्याला मिक्स करायला लागलोय. दो दहीपुरी दादा हे दहीपुरीमध्ये काय काय असतं सांगा जरा. पुरी लावतो. ओके किती पुरी येतात त्याच्यात एका प्लेट मध्ये 5 पुरी येतात. बघा हे जिरा मसाला हे जिरा मसाला आहे. हा घरी केलेला आहे. आणि काय दादा हे मसाला अजून आता हे ना चाट मसाला. चाट मसाला हा हे मसाले आहेत आपण. हा आणि हे तुमचे मसाले घरातले हा घरातले चाट मसाला फक्त बाहेरचा. हे काही मसाला काळा मसाला. हा दहीपुरीमध्ये एवढे सगळे मसाले आहेत. एवढे मसाले येतात. जरा त्याला चव येणार. आणि याच्यावर काय काय येतं शेव शेव कांदा मका कोथिंबीर आणि खडे बुंदी. काय नाव आहे तुमचं मयुरी बनसोडे. ओके ते फर्स्ट टाइम खाताय तुम्ही हो कुठले पुण्याचे का म्हणजे कुठले हा पुण्यातले. पुण्यावरनं आलाय हो फर्स्ट टाइम आलाय तिकडे काय खाताय पाणीपुरी आता पाणीपुरी खाताय हो. कशी वाटली पाणीपुरी छान आहे मस्त. मला सांगा पुण्यातली पाणीपुरी आणि सोलापूरच्या पाणीपुरीमध्ये काय फरक आहे छान आहे टेस्ट इकडचे पण. हा तिकडचे पण आहेत असे म्हणजे हे नाहीये पुण्याची पण चांगली आहे आणि सोलापूरची पण चांगली आहे पण जास्त पण मला इथली सांगा, आवडते. सोलापूरच्या पाणीपुरी बद्दल सांगा जरा. ही म्हणजे टेस्ट छान आहे इथली. टेस्ट छान आहे हो असं कसं तिखट लागली तिकडे नाही भेटत. ही जी झणझणीत आणि तिखट हो आम्हाला थंड. इकडचीच आवडते. थंड की नाही हो ही पाण्यातली म्हणजे थंड पाण्यातली पाणीपुरी फक्त सोलापूर मध्येच मिळते. हा, माझ्या मुलाला पण आवडते खूप पाणी. इथली पाणीपुरी आवडते.
इकडे काय काय खाल्लंय? पाणीपुरी चटणीपुरी भेळ काय आवडतं सगळ्यात? पाणीपुरी पाणीपुरी. चॅनलचं नाव म्हणतंय एक नंबर अमित चॅनलचं नाव आहे. काय खाताय? मी भेळ भेळ खाताय. काय नाव आहे आपलं? शुभम मालपानी. शुभम मालपाणी. कधीपासून खाताय इकडे? मी 6-7 वर्ष झालं. इकडे खाताय. काय आवडतं? भेळ. भेळ. हां आणि पाणीपुरी. पाणीपुरी पण आवडते. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? विजय मालपानी. इथे शिवशक्ती भेळ हाऊस यांच्याकडे किती वर्षापासून येत आहे? मी जवळजवळ 1995 पासून कस्टमर आहे याचा. हो वा. ओके. ही माझ्यासमोर आलेली पिढी आहे. यांच्या अगोदर यांचे काका यांचे वडील हे होते. त्यामुळे यांच्याकडे तुम्हाला स्पेशली तुम्हाला काय आवडतं? माझं कसं आहे ही आवड आहे कारण जेवण बी केलं नाही केलं तर बी मला भेळ कंपल्सरी लागतेच रोज. हां हां रोज रोज भेळ खातात. हो. ओके. आणि यांची भेळ तुम्हाला खूप आवडते. मला भेळची थोडीशी आपल्या इथे सोलापूरची भेळची खासियत अशी भेळ कुठं मिळणं शक्य नाही सोलापुरात सोडून. मुंबई पुण्याला गेले ते 2 चटणी असतात. हिरवी वेगळी असते काय म्हणतात चिंचेची वेगळी असते 3 नमुन्याची असते. आपल्याला ते चालतच नाही. आपल्या इथली जी बेसनाची चटणी असते तीच आवडते. आयटम त्याच्याकडे आहेत 5-7 आयटम आहेत. हां आणि आमचं कसं फेवरेट म्हणजे एक तर भेळ नाहीतर पाणीपुरी. नमस्कार. आपलं नाव? कोमल पंगडूवाले माझं नाव आणि मी इथलीच राहणारी आहे सोलापूरची. आणि मी शिवशक्ती भेळ हाऊस हे यांच्याकडून पाव चटणी खाते आणि लहानपणापासून खाते. आता मी दिवाळीच्या सुट्ट्याला आलेली आहे सोलापूरला आणि येऊन पण मी इथेच आलेली आहे पाव चटणी. आणि पाव चटणी यांच्याकडचा हा प्रकार इतका खास आहे ना की हा महाराष्ट्रात सोडा भारतात तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे असा प्रकार आहे पाव चटणी. आणि इतकी सुपर्ब बनवतात. त्यांच्या हाताला पण इतकी सुपर्ब चव आहे ना. तुम्ही एकदा खाल ना तुम्ही सारखं सारखं शिवशक्ती भेळ हाऊसलाच भेट द्याल. थँक्यू. थँक्यू. सोलापुरातील एकही व्यक्ती असा नसेल जो या गार्डनला व्हिजिट केला नसेल. आला होतात की नाही या गार्डनला? काय काय खाल्लं इकडं? प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय आवडतं. पाणीपुरी भेळ कचोरी कमेंट करून प्लीज सांगा की तुम्हाला नक्की काय आवडतं इकडं आल्यावर खायला. सोलापूरला आलो. शिवशक्ती यांची भेळ खाल्ली, कचोरी खाल्ली. कचोरी एक नंबर आहे. आणि सगळ्यात शेवटी काही खावा पण सोलापूरची पाणीपुरी एक नंबर. कचोरी एक नंबर, पाणीपुरी एक नंबर. खात राहा, पीत राहा, आनंदी राहा.